नंतर पीएम किसान योजनेचा 21 हप्ता अखेर महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबरच्या या तारखेला येणार आहे। नेमकी काय अपडेट समोर आले आहे, कोणत्या तारखेपर्यंत पैसे खात्यावरती येणार असल्याची माहिती समोर येत आहे। सविस्तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सोबतच महत्त्वाचं म्हणजे ज्या 31 लाख शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र केले गेले आहे त्यांना पुन्हा या योजनेमध्ये पात्र केले जाईल का, असाही प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामधून उपस्थित केला जात आहे। त्या संबंधीची नेमकी काय महत्त्वाची माहिती समोर आली आहे ती सविस्तररित्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याकरिता व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा। सोबतच चॅनलवरती आपण नवीन आलेले असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। तर मग चला महत्त्वाच्या अशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया। पीएम किसान योजनेचा 21 हप्ता आता महाराष्ट्रामध्ये मिळणार हे खरं आहे, परंतु पीएम किसान योजनेचा 21 हप्ता खूपच उशिरा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे। कारण की पीएम किसान योजनेचा 21 हप्ता महाराष्ट्र वगळता इतर राज्यामध्ये शासनाने आधीच वितरित केला गेला आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये लवकर वितरित का झाला नाही आणि 31 लाख जे शेतकरी अपात्र झाले आहे त्यामागचं नेमकी कारण काय आहे। सोबतच शासनाने शेतकऱ्यांना एक महत्त्वाचं काम करून घ्यायचं सांगितलं आहे की नेमकी काय आहे आणि ते जर तुम्ही केलं नाही पीएम किसान योजनेचा 21व्या हप्त्याचे 2000 रुपये खात्यावरती येणार नसल्याची माहिती शासनाने आज दिली आहे। नेमकी हप्ता कधी येणार आहे आणि नेमकी शासनाने काय निर्णय घेतला आहे सविस्तररित्या आपण जाणून घेऊ। आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आधीच हप्ता हा प्राप्त व्हायला पाहिजे होता, परंतु तसं झालं नाही। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता महाराष्ट्र वगळता बाहेर राज्यामध्ये म्हणजेच पंजाब, त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या 3 राज्यामध्ये 26 सप्टेंबर 2025 रोजी निधी मंजूर करत खात्यावरती पैसे प्रति शेतकरी 2000 रुपये वितरित करण्यात आले आणि त्या पाठोपाठ जम्मू काश्मीरचाही देखील नंबर लावत 8 ऑक्टोबर 2025 रोजी जम्मू काश्मीरच्या शेतकऱ्यांच्याही देखील बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21व्या हप्त्याचे प्रति शेतकरी 2000 रुपये जमा करण्यात आले। शासनाने याच राज्यांसाठी पीएम किसान योजनेचा 21 हप्ता लवकर वितरित का केला आणि इतर राज्यांना पैसे का दिले नाही, त्यामागचे कारण शासनाने असं दिलं की पीएम किसान योजनेचा 21 हप्ता आम्ही फक्त त्याच राज्यांना दिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला, शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले, शेतकऱ्यांना थोडासा धीर मिळावा याकरिता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जो 4 महिन्याने मिळत असतो येथील शेतकऱ्यांकरिता लवकर वितरित केला गेला। आपण जर बघितलं तर मित्रांनो, शासनाने अतिवृष्टीचं कारण देत येथील शेतकऱ्यांना मदत केली आहे। तर महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला नव्हता का, असा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनामधून उपस्थित केला जात आहे। कारण की महाराष्ट्रामध्ये या राज्याच्या तुलनेमध्ये सर्वाधिक पाऊस कोसळला आहे, तरी देखील महाराष्ट्रामध्ये हप्ता हा वितरित करण्यात आला नव्हता। त्या कारणामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी ही दिसून येत होती। त्याच्यानंतर पीएम किसान योजनेचा हप्ता महाराष्ट्रामध्ये देखील येणार होता, परंतु केंद्र शासनाच्या वतीने ऑक्टोबर 2025 रोजी एक महत्त्वाचा आणि धक्कादायक निर्णय घेतला। एका घरातील एकापेक्षा जास्त व्यक्ती पीएम किसान योजनेचा लाभ घेत असल्यास या योजनेतून डायरेक्ट एका जणाला अपात्र केल्या गेल्याची माहिती शासनाने दिली आहे। म्हणजेच तुम्ही, तुमचे अल्पवयीन मुले आणि तुमची पत्नी अशा प्रकारचं जर तुमचं कुटुंब असेल तर यामध्ये तुम्ही आणि तुमची पत्नी दोघेपैकी फक्त एकच जण या योजनेचा लाभ आता घेऊ शकणार आहे। एका जणाला शासनाने ऑटोमॅटिक अपात्र केले गेले आहे आणि यामध्ये 31 लाख शेतकऱ्यांना अपात्र केल्या गेल्याची माहिती शासनाने दिली आहे। पण नेमकी त्या गोष्टीचा आणि योजनेच्या 21व्या हप्त्याच्या गोष्टीचा नेमकी संबंध काय आहे बघा। जेव्हा ही कठोर पडताळणी सुरू झाली होती त्या कारणामुळे पीएम किसान योजनेचा हप्ता हा लांबणीवरती गेला होता। त्या कारणामुळे महाराष्ट्रामध्ये हप्ता वितरित झाला नाही। पडताळणी सुरू राहिली, दिवाळीपूर्वीच खात्यावरती पैसे येणार असल्याच्या चर्चा होत्या, बातम्याही देखील आल्या होत्या, परंतु हप्ता काही आला नाही। नोव्हेंबर उजडला, नोव्हेंबरचे पहिला आठवडा गेला, 15 दिवस जवळपास उलटत आले आहे। आता बिहार आचारसंहिताही देखील लागली आहे। त्या पार्श्वभूमीवर पीएम किसान योजनेचा हप्ता आता मिळणार का मिळणार नाही असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामधून उपस्थित केला जात आहे। त्याचं उत्तर म्हणजे पीएम किसान योजनेचा 21 हप्ता आता नोव्हेंबरच्या 15 तारखेच्या नंतरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येणार असल्याची माहिती समोर येत आहे। ती नेमकी कशी तर बघा, पीएम किसान योजनेचा 21 हप्ता जे लाभार्थी या योजनेमध्ये पात्र राहिले आहे त्यांची यादी केंद्र शासनाच्या वतीने राज्य शासनाला 15 तारखेला ही पाठवण्यात येणार आहे आणि ती यादी पाठवल्याच्या नंतर 3 दिवसांनी किंवा जास्तीत जास्त 9 दिवसांनी म्हणजेच 18 तारखेला किंवा मग 25 तारखेपर्यंत पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। तुम्हाला सांगू इच्छितो की शासनाने अशी काही अधिकृत घोषणा ही काही केलेली नाही आहे, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून असा अंदाज हा वर्तवण्यात येत आहे। याची सर्वांनी नोंद घ्यावी। धन्यवाद।